आत्मवंदन सगळ्यांचं खूप हृदयापासून स्वागत करते आपल्या आजच्या सत्रामध्ये. सगळ्या कुटुंबियाचं अगदी हृदयापासून आपल्या 15व्या आठवड्याच्या सरावामध्ये स्वागत आहे. महाअवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी, आपल्या सगळ्यांचं उच्चस्व ना स्मरण करत, वंदन करत, आपण सगळेजण आजच्या सत्रामध्ये सहभाग घेऊ प्रेमपूर्वक. माझ्या हृदयातून तुमच्या सगळ्यांना, सर्व ईश्वरांना प्रेम आणि प्रकाश, ब्रह्मांडातील सगळ्या दिव्य शक्ती, सृष्टीतील प्रत्येक रचना जी ईश्वराच्या विचारातून आली आहे, त्या सगळ्यांसोबत आपण जोडलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या हृदयातून आपण सगळेजण प्रेम आणि प्रकाश पाठवू. जसं बाबाजी म्हणतात, की आपण सगळेजण या सृष्टीशी प्रेमाने जोडलेले आहोत. प्रेम हे एक तत्व आहे, जे आपल्याला एक धागा आहे, जो आपल्याला आपल्या सृष्टीतल्या प्रत्येक रचनेशी जोडतो. अगदी त्याचप्रमाणे आपण सगळेजण तर जोडलेले आहोत, पण सृष्टीतल्या प्रत्येक रचना, छोटी-मोठी, एक वाळलेलं पान सुद्धा झाडाचं, हे सगळे आपण त्यांच्याशी आपल्या हृदयातल्या प्रेमाने जोडलेले आहेत. तर आज आपण 15व्या आठवड्याचा सराव घेणार आहोत. मला माहिती आहे, की थोडं हे सूत्र बनवणं, संकेत मागणं किंवा हो नाहीचे संकेत ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला थोड्या अडचणी येतायत. पण हरकत नाहीये. जसं बाबाजींचं एक वाक्य कायम लक्षात ठेवा, की आपल्याला जेव्हा संकेतांमध्ये थोडंसं कन्फ्युजन असेल, समजत नसेल, संकेत येत नसतील, तर कायम एक त्यांचं वाक्य लक्षात ठेवायचं, की आपण संकेतांना बळी नाही पडायचं असं त्यांनी म्हणजे किंवा त्याच्या संकेतांची गुलाम नका बनू. की ते नाही झालं म्हणजे माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, माझी साधना नीट होत नाहीये, मला समजत नाहीये. तर असा कुठलाही विचार मनामध्ये आणू नका सगळ्यात महत्त्वाचं. कारण ते आपल्यासाठी आहेत. आपलं आयुष्य सोपं बनवण्यासाठी किंवा रोजचे निर्णय घेताना आपल्याला सोपं जावं म्हणून. पण नाहीच आलं तर आपल्या आतून जे विचार येतायत, इंट्युशन ज्याला आपण म्हणतो, त्या विचारांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हे संकेत कळतात. म्हणजे संकेत कळतात म्हणजे काय निर्णय घ्यायचा आहे, काय मार्गदर्शन आहे, हे त्यातून पण कळतं. तर हे आपल्याला नॉर्मली पण ध्यानात असताना आपल्याला त्या गोष्टी कळतातच. पण जेव्हा संकेत मिळतो शरीराचा, तेव्हा ते जास्त क्लिअर होतं, स्पष्ट होतं. खात्री वाटते आपल्याला, की मला असा संकेत मिळतोय आणि जर असा आपल्याला एखादा मार्ग दिलाय, तर त्याचा वापर का नाही करायचा, आहे ना? तर जसंही आपण सगळेजण ध्यानामध्ये आहोत, ध्यान करतोय, विचार शांत, सबकॉन्शियसशी आपण सगळेजण जोडलेले आहेत. त्यामुळे इतरही वेळी आपल्या सगळ्यांना तसंही आतून विचार प्रकट होतात आणि ते विचारांद्वारे आपण आपली कार्य करतो आणि ती बरोबर असतात. म्हणजे आपण तसे निर्णय घेऊ शकतो सगळेजण व्यवस्थित. पण ह्या संकेतांचा आपण जर धडा काढला, की जिथं तो संकेत पहिले कुठे सुरुवात झालेत? हृदयाला जिवंत करणे या धड्यामध्ये. प्रत्येकाने हा धडा वाचा आणि आपल्या दृष्टीने समजून घ्या, की हे सांगण्यामागचं काय कारण आहे बाबाजींना, की का आपल्याला संकेतांची गरज पडतीये? हे सांगण्यामागचं, की कुठेतरी मनामध्ये अजून कन्फ्युजन आहेत. काहीतरी निर्णय घेताना आपल्याला वाटतं, की काहीतरी मदत पाहिजे. कारण आतले जे आवाज आहेत ना, ते येत जरी असले, आपण त्याला इंट्युशन म्हणतो, पण इतरही अनेक आवाज आहेत. आणि त्या इतर अनेक आवाजांना मुख्य आवाजापासून म्हणजे जो आपल्या आत्म्याचा आवाज आहे, त्याच्यापासून वेगळं करण्यासाठी म्हणून संकेत उपयोगी पडतात. जर आपल्या मनामध्ये असं काही कन्फ्युजन असेल तर. जर नसेल आपल्याला आतून विचार व्यवस्थित प्रकट होतात, तर मग संकेत नाही जरी आले आपल्याला, तरी काही प्रॉब्लेम नाही. संकेत म्हणजे काय? शेवटी ते आपलं शरीर आहे, जे शरीरच आपल्याला बॉडी मूव्हमेंट थ्रू शरीराच्या गतीतूनच आपल्याला ते कळतंय आणि जशी कुंडलिनी शक्ती आपण म्हणतो. तर कुंडलिनी शक्ती जशी-जशी वर चढत जाते आणि आपल्याला असा काही निर्णय घ्यायचा आहे, तर ती शक्तीच आहे जी आपल्याला बरोबर एक मार्ग दाखवते, की डावीकडे, उजवीकडे जो काही आपले संकेत फिक्स असतील ते. तर हे सगळं कनेक्टेड आहे. ते नाही जरी आलं तरी युनिफाईडचा अभ्यास करा. मी तर हेच सजेस्ट करेन सगळ्यांना. कारण ह्या अभ्यासातून ना एक आपल्याला एक आपला रोजचा आयुष्यातला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आलीच समजा अडचण, समस्या आलीच. तर बऱ्याच जणांना कळत नाही, की आता इथं करावं काय? तर ह्यावेळी अभ्यास उपयोगाला पडतो. पण, पण कालचा जर धडा नीट वाचला असेल 15वा धडा, तर बऱ्याचशा गोष्टी हे पण समजतात, की सगळ्या गोष्टींसाठी मी संकेत नाही मागू शकत किंवा प्रत्येक गोष्टीसाठी मी अ, त्या संकेतांच्या मागं लागणं किंवा उच्च स्वला विचारणं त्यासाठी मार्गदर्शन हे नाही करू शकत. म्हणजे ह्याचं कारण पण बाबाजींनी कालच्या धड्यात हेच सांगितलंय, जर तुम्ही नीट धडा वाचला असेल तर, की फ्री विल, स्वतंत्र इच्छाशक्ती.
तर आपल्याला स्वतंत्र इच्छाशक्ती दिलीच ह्याच्याकरता आहे, की आपण त्याचा अनुभव घ्यावा ती कशी असते. म्हणजे बाळाच्या हातामध्ये खेळणं दिलंय, पण ते कसं खेळायचं ते बाळांनी स्वतः बघितलं पाहिजे. त्याला एक्सप्लोर केलं पाहिजे, की कशी चावी दिल्यावर ते कुठे पळतंय, कुठे आदळतंय, कुठे आपटतंय किंवा मला येतं का नाही किंवा माझ्याकडून चुकीचं होतंय का? ह्या बाळाला स्वतः त्याचे अनुभव घेऊ द्या. आई-वडील तिथं बसलेले असतील, "हां, आता इकडे घे, हां, आता तिकडे घे." हे हे सांगितलं तर त्या बाळाला जशी मजा येणार आहे ना त्या खेळण्याची, अगदी तसं कालच्या धड्यामध्ये आपल्याला सांगितलं गेलंय, की तुम्हाला फ्री विल म्हणजे स्वतंत्र इच्छाशक्ती दिलीच ह्याच्यासाठी, की तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी अनुभव करा. आणि जसं काल तुम्ही लक्षात असेल तुमच्या एकच मिनिट तेवढं मी शेअर करते. कारण मला तसं पण ते शेअर करायचंच आहे. कारण आज जो आपण सराव करणार आहेत, त्याच्यामध्ये ते आपल्याला माहीत करून घेणं गरजेचंच आहे. कारण हे कुठेतरी थोडे गैरसमज पण होऊ शकतात, जर आपण हे नीट समजलं नाही तर, समजून घेतलं नाही तर. तर कालचं जे एक पॅराग्राफ मी तुम्हाला दाखवते, की आजपासून आणि पुढे येणाऱ्या प्रत्येक शांत सरावामध्ये तुम्ही साधनेचे 2 भाग करायचे. आपल्या अभ्यासाला बसतो आपण जेव्हा युनिफॅडच्या 15-20 मिनिटाचा आपला अभ्यास, त्याच्यामध्ये तुम्ही 2 त्याचे पार्ट्स करा म्हणतात बाबाजी हां. इथून पुढे म्हणजे ह्या धड्यापासून खास करून. पहिल्या भागामध्ये तुम्ही केवळ पूर्णपणे ग्रहणशील अवस्थेत राहा. म्हणजे तुम्ही जे मिळतंय तुमच्यापर्यंत जे येतंय ते फक्त तुम्ही ऐका, रिसीव्ह करा, स्वीकारा. तुम्ही उच्च स्वला काही मागितला एखादा प्रश्न, काही मार्गदर्शन मागितलं आणि तुम्हाला काही जरी नाही आलं, तरी सुद्धा ते ॲक्सेप्ट, की मला काही नाही समजलं, तर ते सुद्धा मला का नाही आलं, का नाही असं बेचैन व्हायचं नाही मग. याचा अर्थ असा आहे, की त्यावेळेस काहीही मार्गदर्शन न येणं हेच उत्तम आहे. म्हणजे कुठलीही अवस्था काहीही असू दे, शांत जरी आले आपण, सायलेन्स जरी आपल्याला अनुभवायला आला, सो दॅट अल्सो वी शुड एक्सेप्ट, की आपण ते पण स्वीकारलं पाहिजे. हां, म्हणजे जे काही तुमच्यापर्यंत ज्ञान येणार आहे तुमच्या शांत अवधीमध्ये, जेव्हा तुम्ही उच्च स्व बरोबर वेळ देताय, उच्च स्व आणि तुम्ही एक होऊन संवाद करताय, कम्युनिकेट करताय, त्यावेळी तुमचं उच्च स्व जे काही सांगतोय, ते आपण ऐकण्याच्या मनस्थितीत पाहिजे. म्हणजे आपल्याला पूर्ण ओपन राहून स्वतःला स्वीकारायला, की जे मला येतायत ते मी पूर्ण लक्ष त्याच्याकडे, हे आपण ठेवलं पाहिजे. तुमच्या कल्याणासाठी, उन्नतीसाठी जे ज्ञान आवश्यक आहे ते त्या क्षणी येईल. म्हणजे पहिली अवस्था आपल्याला काय करायची साधनेमध्ये आजपासून केवळ शांत बसायचं थोडा वेळ, ग्रहणशील रिसीव्ह करायचा. दुसरं काय करायचं आपल्याला, की जो कुठला एक जनरल विषय माझ्या मनात आहे, इच्छा नाहीत किंवा आरोग्याविषयी नाही, ते सोडून काल आपण जे बघितले, की आपली दैनंदिन कामांमधलं काहीही असेल, अशा कुठल्याही गोष्टीला आता हे जिथं दिलं ना, की तुमची कोणतीही कृती, अशी कोणतीही कृती जी तुम्हाला तुमचे मूलभूत उद्दिष्ट सहजपणे साध्य करण्यास मदत करते. ती तुमची दैनंदिन साधना आहे, कार्य आहे, जीवन आहे, विरंगुळा आहे, अभ्यास आहे, छंद आहे. ह्या कुठल्याही गोष्टी आपल्याला एकीकृत अवस्थेकडे नेतात. बघा आपलं जे लाईफ आपल्या आयुष्याचा जो उद्देश आहे ना, शेवटी आपण एवढे सगळे उद्योग करतो. हे करतो, ते करतो, इकडे जातो, तिकडे जातो. हे कशासाठी करतो? आपला उद्देश काय आहे? सुखासाठी, की आनंद मिळावा, एक परिपूर्ण आपण आयुष्य जगावं आणि आपल्या परमात्म्याकडे परत आपण जातो असं म्हणतो. म्हणजेच काय, की जे आपण वेगळे झालोय, ते पुन्हा एकत्र एकीकृत अवस्थेमध्ये आपल्या ईश्वराबरोबर एक होण्यासाठी, हे आपलं अंतिम उद्दिष्ट आहे. आणि ते करत असतानाचा जर जो प्रवास आहे, तो पण आपण एन्जॉय केला पाहिजे, की जायचंय मला परमात्म्याकडे जायचंय म्हणून आयुष्य सगळं दुःखात नाही घालवू शकत ना आपण. तर जे काही आपल्या समोर आहे वाढलेलं, जे काही आपल्या विचारांनी आपण निर्माण करतो, आपला उच्चस्व आपल्याला अनुभव, ते सुद्धा आपण तितकेच हसत-खेळत, आनंदाने आणि पॉझिटिव्हली आपण ते सगळं अनुभव घेतलं पाहिजे. तर आपल्याकडे पुढे गेल्यानंतर जेव्हा आपला जर्नी संपेल आणि जेव्हा आपण पुन्हा स्पिरिट वर्ल्डमध्ये जाऊ, आपल्या आत्म्यांसोबत सगळ्यांबरोबर जाऊ आपल्या लोकांमध्ये, तेव्हा सांगायला काहीतरी आठवणी पाहिजे ना, की मी पृथ्वीवर गेल्यावर हे केलं, ते केलं. जसं आपण कुठे फिरून आल्यानंतर आपल्या सगळ्या जीवलगांना सांगतो. तशा आपल्या पण काही मेमरीज पाहिजेत, आठवणी पाहिजे, काहीतरी कर्म पाहिजे, की जे आपण त्यांना एक्साइटमेंटनी सांगू शकतो. आणि ते कर्म म्हणजे केवळ चांगलं कर्मच नाही. दुष्कृत्य केलेली सुद्धा एक अनुभव आहे ना, जो त्या आत्म्याला घ्यायचा असतो. जसं आपण काल बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या, की वाल्या कसा होता, म्हणजे वाल्याचा वाल्मिकी नंतर झाला. पण सुरुवातीला त्याला दरोड्याचे अनुभव किंवा चोरीचे अनुभव हे ते सगळे घेऊन मग आत्मा वेगवेगळ्या शेवटी एका सत्कर्माकडे लागतो आणि चांगल्या मार्गाला लागून त्या मार्गाला लागतो आत्मज्ञानाच्या. पण हे सगळे अनुभव घेतच आपण तिथं जाणार आहेत. त्यामुळं जी काही अनुभव आपण आत्ता इथं घेत आहोत ना, हे आपल्याला काहीतरी शिकवतायत. एक
चांगल्या मार्गाकडे नेत आहेत. आपण त्याच्यातून ग्रो करतोय, हे आपल्याला पण माहिती आहे आणि त्यासाठीच अनेक आत्मे पृथ्वीवर येतात. तर अगदी तसंच आहे, की जो कुठला आपल्या आयुष्यात आत्ता प्रश्न आहे, की मला असं वाटतं, की ह्याच्यामध्ये मला काहीतरी मार्गदर्शनाची गरज आहे. त्यावेळी आपण दुसऱ्या भागामध्ये, आपल्या साधनेमध्ये त्याविषयी मार्गदर्शन विचारू शकतो. पण इथं आपल्याला फक्त आजपासून एक सुरुवात करायची, जे आपण ह्याच्या आधी केली नव्हती हं. याच्या आधी आपण केली नव्हती. ही फक्त आत्तापासून सुरू करतोय आपण, की कुठल्याही प्रश्नावर मार्गदर्शन विचारताना आधी विचारायचं, की हा प्रश्न विचारणं माझ्या सर्वोत्तम आणि सर्वोच्च हिताचं आहे का? हे विचारायचं आणि मगच आपण पुढे जायचं, की मग माझ्या मनात जो प्रश्न आहे, हो उत्तर आलं तर? जर नाही आलं उत्तर, की तुम्हाला नाहीचा संकेत आला, म्हणून संकेत पक्के करायचा सराव आपण करतोय. आत्ता तुम्हाला सगळं जमलंच पाहिजे असं काही नाही. पण हे सराव जितके करू, तितकं इझिली आपली बॉडी आपल्याला वेगवेगळे संकेत द्यायला लागते, जे आपल्याला अजून इझी जातं. ते इंट्युशन तर आहेतच. माझ्या अंतरात्म्याचा आवाज मला कळतो, ही तर चांगली गोष्ट आहे. पण त्यातही जर आपल्याला काही खात्रीपूर्ण उत्तर पाहिजे असेल, तर संकेत मदत करतात. आणि नाहीच संकेत येत असेल, तर आधीच बाबाजींनी सांगितलंय, की समजा तुम्ही पहिले तर पक्के करा, सराव करा आणि नाही झालं तर मग तुमच्या आतून जो तीव्र विचार प्रकट होतो, इंट्युशनच्या माध्यम आपण ज्याला इंट्युशन म्हणतो, अंतर्मनाचा संदेश. त्यातून पण तुम्ही कार्य सिद्धीस नेऊ शकता, कर्म करू शकता. यात अजून एक गोष्ट, की काही जणांनी मध्ये मला विचारलं होतं, की संकेत मागताना बाबाजींनी काय दिलंय? होचा संकेत मागताना उच्च स्वला आपण सांगतो पहिल्यांदा बरं का, सुरुवात अशी. हे प्लीज समजून घ्या, की जेव्हा आपण संकेत मागायला बसतो, पहिलं तर आपण आपल्या मध्यस्थानी एकाग्र होतो. इथं जेव्हा तुम्ही एकाग्र होता, ती जी गती असते वायूची आणि ह्या सगळ्यांमुळं बरोबर शरीर हालण्यासाठी मदत होते. म्हणून हृदयस्थानावर जेव्हा आपण ध्यान लावतो, तेव्हा आपोआप ते संकेत यायला लागतात. पहिल्यांदा आपण त्याला म्हणतो, की मला तू संकेत दे. हे सांगताना आपण त्याला सांगतो, की 3 वेळा माझं डोकं इकडे फिरव. उजवीकडून उजवीकडून डावीकडे असं आपण सांगतो 1, 2, 3 आणि त्याला आपण होचा संकेत म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, की उच्च स्वर 3 वेळा माझं डोकं उजवीकडून डावीकडे घे आणि मला होचा संकेत दे, होचा. असं आपण सांगतो. ते झालं ध्यानामध्ये व्यवस्थित तर ठीक आहे. हं. दुसऱ्यांदा आपण त्याला सांगतो, की आता तू मला नाहीचा संकेत दे. तो कसा करायचा? तर फक्त एकदाच डोकं फिरव उजवीकडून डावीकडे. ठीक आहे. ही झाली पहिली पद्धत, जी बाबाजींनी लिहिलेली आहे, की तुम्ही पहिल्यांदा त्याला सांगा, की ह्या आता डोकंच का निवडलंय असं पहिल्याच ह्याच्यामध्ये पर्यायामध्ये? कारण ते सगळ्यात सोपं आहे. कारण बऱ्याच जणांना कुठे कमरेचा ह्याचा त्याचा त्रास असेल किंवा काही असेल. पण जेव्हा आपण त्याला असं म्हणतो, की माझं डोकं इकडे फिरव, तेव्हा हे सगळ्यात ईझी आहे फिरायला, आहे ना? बाकी सगळं शरीर इथून धड आपलं वेगळं आहे आणि मानेपासून वरचा भाग वेगळा आहे आणि हा इझिली मूव्ह होऊ शकतो बाकी सगळ्या धडापेक्षा. पूर्ण शरीर हलवण्यापेक्षा त्याला डोकं हलवणं कधीही सोपं आहे ना. म्हणून खरं तर असं सांगितलेलं आहे पहिली सुरुवात. पण तसं नाहीच झालं. खोलवर ध्यानात असताना म्हणजे ध्यान म्हणजे अगदी समाधी अवस्थेला जायचं नाही. आपण आनापानसती ध्यान करतो तसं नाही करायचं याला. जागृत राहतो आपण पूर्ण वेळ. काय आपण बोलतोय, काय आपण विचार करतोय, सगळं आपल्याला नीट माहीत असतं ना. असा सराव आहे हा. तर मी पूर्ण छातीच्या मधोमध जेव्हा स्थिर होते, पहिल्या क्रिया करायच्याच. तरच तुम्हाला ते अनुभव येतील. पहिल्या क्रिया कंपल्सरी आहेत. काय क्रिया आहेत? सगळ्यात पहिली क्रिया आहे. बसल्या-बसल्या म्हणायचं पहिल्यांदा सुरुवात, "मी माझ्या ईश्वरासोबत एक आहे." एकरूपता आल्याशिवाय आपण पुढे जायचंच नाही. हे मी अनेकदा रिपीट केलं, आत्ता पण करते. कुठल्याही ध्यानामध्ये युनिफाईड असेल, आनापानसतीमध्ये सुद्धा. तुम्ही पहिले म्हणा, की मी माझ्या ईश्वरासोबत, पूर्णात्म्यासोबत, उच्च स्वसोबत एक आहे. पहिलं एकरूप व्हायचं आपल्या परमेश्वरासोबत. त्यानंतर मग आपण आपली आभा स्वच्छ करणं, लॉक करणं. त्यानंतर ईश्वराचे गुण आणि विचार माझे क्लेम करायचं. हे म्हणणं फार गरजेचं आहे. आपण आपल्या सबकॉन्शियसला कमांड्स देतोय त्या, की मी माझा ईश्वर आत्ता एक आहे. त्याचे सगळे विचार आणि गुण माझेत. मग त्याला माहीत नाही गुण आणि विचार कुठलेत. आपण सांगायचं, की ईश्वराचे गुण कुठले-कुठले ईश्वर प्रेम आहे, प्रकाश आहे, आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे. हे मी सांगणार माझ्या सबकॉन्शियसला. मग परत म्हणणार ईश्वर आहे म्हणून मी सुद्धा ते सगळे गुण आहे. ही प्रोसेस करणं अतिशय महत्वाचं आहे.
कारण ह्या 4-5 वाक्य वाटतात आपल्याला, पण ह्या वाक्यांनी खूप मोठा फरक पडतो आपल्या पूर्ण ध्यानामध्ये, म्हणजे पुढच्या सरावामध्ये. जेव्हा मी खोलवर जाऊन अशी वाक्य आतमध्ये रिपीट करते, की माझा ईश्वर एक आहे, मी एक आहे. त्याचे सगळे गुण माझे आहेत. त्याचे गुण कुठले आहेत ते आठवते. समाधान आहे, प्रेम आहे, हे पण माझं आहे. मग मी आभास स्वच्छ करते, लॉक करते. ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये आपण सबकॉन्शियसला एकदम डीपली कनेक्ट होत जातो आणि आपल्यामध्ये इतकी क्लॅरिटी येते. त्यामुळे ह्या पहिल्या स्टेप्स खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे? हां, त्याच्या पुढची स्टेप हे सगळं झालं आपलं आभास स्वच्छ लॉक करणं. त्याच्यानंतर माझ्या हृदयातून मी पूर्ण सृष्टीला कनेक्ट होते. कशी कनेक्ट होते? मी म्हणते, माझ्या हृदयातून मी प्रेम आणि प्रकाश पाठवते सगळ्या रचनेला, पूर्ण ब्रह्मांडाला. हे काय झालं? मी कनेक्शन एस्टॅब्लिश केलं. वायफाय ऑन केलं माझं. करेक्ट आहे? आपल्या घरामध्ये वायफाय ऑन केले की इंटरनेट सगळीकडे येतं सगळ्या रूम्समध्ये. आता मी माझ्या हृदयाचं वायफाय ऑन करते. कसं करणार? मी म्हणणार, की माझ्या हृदयातून मी संपूर्ण सृष्टीला प्रेम आणि प्रकाश पाठवते. जिथं-जिथं ईश्वराची रचना आहे तिथं-तिथं. मग ते दुसऱ्या ग्रहावर असेल, काय असेल ते असेल, कुठले जीव असतील, प्राणी असतील. जिथं कुठे ईश्वर आहे तिथं माझा प्रेम आणि प्रकाश आहे. एवढं म्हणायचं. त्या भावाने म्हणायचं. ही क्रिया केल्यानंतरच मग आपण उच्च स्वसोबत खूप घट्ट कनेक्ट होतो. समजलं? ह्या पहिल्या स्टेप्स कंपल्सरी करा. मग तुम्हाला पुढचे अनुभव यायला लागतील. आणि ते झाल्यानंतर ह्या स्टेप्स तुम्ही कुठलाही धडा वाचा युनिफाईडचा. तुम्हाला दिसेल बाबाजींनी हेच लिहिलंय पहिलं आणि ह्याच्यावर अतिशय भर दिलाय. सुरक्षा उपाय, आभास स्वच्छ करणे, लॉक करणे ह्याच्यावर अतिशय भर आहे. कारण तुम्ही संकेत मागताय, पण दुसरीच एनर्जी तुमच्याबरोबर कनेक्ट झालीये. सगळे चुकीची उत्तरं मिळतायत तुम्हाला. तुम्हाला ते फील होतं आणि की नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर हे असू शकत नाही. ह्याच्यावर खूप भर दिलेला आहे. म्हणून आपली आभा स्वच्छ आणि लॉक करायची आपल्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी. ही प्रोसेस केल्यानंतर आपला उच्च स्वच आपल्याला आन्सर देतोय का नाही, याच्यासाठी पण आपल्याकडे एक सुरक्षा संकेत आहे, की उच्च स्व, मी तुलाच फोन लावलाय ना, तुझ्याशीच बोलतेय का रॉन्ग नंबर आहे. है ना? त्याच्यासाठी आपण एक सुरक्षा संकेत घेतलेला ऑलरेडी तिसऱ्या धड्यामध्ये. सुरक्षा कवचासह संचार करणे. तो संकेत मागायचा, की मी तुझ्यासोबतच बोलतीये. मला आसावरीताईंना फोन लावायचाय, मला आसावरीताईंशीच बोलायचंय. दुसऱ्या कोणी मध्ये आलं नाही पाहिजे. ह्याची काळजी आपण घ्यायची, की मी माझा उच्च स्वशीच बोलतीये. मग ते झाल्यानंतर तुम्हाला तो संकेत आला. शरीर तुमचं ज्या पद्धतीने हलेल आणि समजा एखाद्याला हा संकेत येत नाहीये, तर घाबरून जायचं नाही. अशा वेळी तुम्ही आभा स्वच्छ केलेली असती, लॉक केलेली असती. पण मी सगळ्यांना आग्रह करेन, की आपल्याला 6 महिन्याचा अवधी युनिफाईडचा आणि ज्या अर्थी तिसऱ्या धड्यामध्येच आपल्याला हे सगळं सांगितलेलं आहे. तर तुम्ही खरंच थोडंसं गंभीरतेने ही ही क्रिया फक्त करा. म्हणजे विचार करून. कारण आपल्याला जो संकेताचा सराव आहे ना, सुरक्षा संकेताचा, तो खूप महत्वाचा आहे. शेवटपर्यंत तो लागणार आहे आपल्याला. गंभीरतेने करा म्हणजे पुन्हा-पुन्हा करा असं म्हणायचं. गंभीरतेने आपल्याला सगळंच करायचंय, पण पुन्हा-पुन्हा करा हा सराव. जोपर्यंत तुम्हाला तो सुरक्षा संकेत येत नाही. जेव्हा-जेव्हा तो मला संकेत येईल, ह्याचा अर्थ मी माझ्या उच्च स्वसोबतच आहे. दुसरी एंटिटी, ऊर्जा माझ्याशी नाही बोलत आहे, अनिमंत्रित प्रभाव नाहीये. हे कन्फर्म होतं तिथं. आपलं कनेक्शन आहे ना, आपलं आणि उच्च स्वचं ते लॉक होऊन जातं, सुरक्षित होतं. आणि मला खात्री पटते, की हां, माझा उच्च स्वच मला आन्सर देतोय. आपण एवढी मेहनत घेतोय आपल्या युनिफाईडवर, तर मग आपल्याला खरंच हे आपल्या आयुष्यामध्ये इतकं मदत करणार आहे, सगळ्या टप्प्यावर. तर मग का नाही आपण हे छोट्या-छोट्या क्रिया का नाही करायच्या? कुठे कमी पडतोय आपण? थोडं स्वतःला विचारावं, की का मला असं वाटतंय, की मला हे जमत नाहीत संकेत? हे सगळं त्या व्यक्तीमध्ये जे आहे ते माझ्यात पण आहे. जे मी करू शकते. आपल्या ग्रुपमधले बाकीच्या लोकांना संकेत येतायत. मग मला का नाही येत आहे? इथं तुलना केली तर चालेल. पण ती तुलना कशी असावी? की मी पण ईश्वराच्याच रूपात आहे, ह्या पद्धतीने. तुलना म्हणजे द्वेष नाही. मी नेहमी म्हणते ना, प्रेरणेच्या रूपाने असावी, की त्यांना येतं तर मलाही आलं पाहिजे. कारण मी सुद्धा त्याच प्रतिमेत आहे. कुणाचा द्वेष, तिरस्कार करून नाही करत आपण ना. पण जर ह्या व्यक्तीला येतं, तर मलाही थोडं सरावाने येईल, हा आधी विश्वास आला पाहिजे. ह्या विश्वासासाठी मी सांगते. तर ह्या विश्वासाने करा, की मलाही ते संकेत येतात. आणि असं म्हणून तुम्ही थोडंसं समर्पणाने अ, आपल्या हृदयामध्ये छातीच्या अगदी मधोमध आणि मी ज्या स्टेप्स आत्ता सांगितल्या, त्या केल्यावर तुम्हाला येणारच. तुम्ही केवळ श्वासांबरोबर खाली उतरा.
फील करा आणि म्हणा, "मला तुझा उच्च स्व, मी तुझ्यासोबतच बोलतीये, यासाठी मला तू आज एक सुरक्षा संकेत दे." मग तो जो संकेत येतो ना, तो कायम आता शेवटपर्यंत आपल्यासोबत राहणार. जेव्हा-जेव्हा मी उच्च स्वशी बोलायला बसते, तेव्हा-तेव्हा तो संकेत आधी घ्यायचा, ह्या स्टेप्स केल्यावर आणि मग पुढचं आपलं सुरू करायचं. होचा सांग, नाहीचा सांग, हे सगळं नंतरचं आहे. तर जर अजून कोणी सुरक्षा संकेत घेतला नसेल, की मी माझ्या उच्च स्वसोबत बोलतीये, तर पुन्हा घ्या. नाही कळलं, तर प्लीज असं संकोच मानू नका, लाजू नका. आता कसं विचारू मी परत एकदा? तुम्ही मला पर्सनलवर टाका. कारण आपण हे शिकण्यासाठीच इथं आहोत आणि मला 100दा सांगितलं तरी मी कंटाळणार नाही. तुम्ही कंटाळून जाल. त्यामुळे मी सांगते, की सराव करायचा फक्त, की तुम्ही विचारू शकता, की मला हा प्रॉब्लेम येतोय. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायलाच इथं बसलेलो आहोत. युनिफाईड आपल्याला अगदी उतरवायचंय आतमध्ये. आपण एवढी मेहनत घेत आहोत. तर हे संकेत तर अगदी छोटी चीज आहे. हे आपल्यापेक्षा मोठं नाहीये. आपण त्याच्यापेक्षा कितीतरी मोठे आहेत. आणि उच्च स्व आपल्याला आधीच बाबाजींनी सांगितले, की तुम्ही संकेताचे गुलाम नाही आहात. ते तुमच्यासाठी, तुम्हाला ईझी व्हावं म्हणून आहे. त्याच्यात फार असं हे करून घ्यायची गरज नाहीये. जेव्हा आपण ते सगळं करून पुढे इथं येतो, तेव्हा इथं सगळीकडे आपल्याला ते उपयोगाला येतं. आणि हे जे 10वा धडा ते 15वा हे 5 धडे पूर्ण आपण संकेताचे सराव करत आलोय. कुठे सुरू झालं? हृदय सशक्त बनवणे, सामर्थ्यवान बनवणे. आता हृदय आपल्या सगळ्यांचं ऑलरेडी जागृत आहे, जिवंत आहे, सगळं आहे. पुन्हा काय जिवंत बनवायचंय? याच्यासाठीच, की माझा ईश्वर सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे, मी सुद्धा आहे. आणि ती सर्वज्ञ बुद्धिमत्ता कशी आहे? त्याच्यासाठी आपण ते संकेत मागायला सुरुवात केली, की सर्वज्ञ म्हणजे ज्याला सगळं माहिती आहे. मग मला सगळं माहिती आहे, तर मग मला समजणार कसं, की मला माहिती आहे, की मी बरोबर विचार करते. तेव्हा त्या धड्यामध्ये आपण संकेत मागायला सुरू केले, हो आणि नाहीचे. तिथून सुरुवात आहे ती. ठीक आहे. म्हणून आपण संकेत मागत-मागत आता 15व्या धड्यात आलोय. आता इथं बाबाजींनी एक खूप महत्त्वाचं आपल्याला सांगितलंय, जे मगाशी मी सांगता-सांगता थांबले, की जेव्हा मी विचारलं, की मी हा प्रश्न विचारू का नाही? माझ्या सर्वोच्च, सर्वोत्तम हिताचा आहे का? असं आपण आपल्या उच्च स्वला विचारलं. नाही उत्तर आलं, तर काल आपण बघितलं, की नाही म्हणण्यामागं असं असू शकतं, की तुम्हाला ऑलरेडी ते उत्तर माहिती आहे, डीप डाउन. पुन्हा विचारायची काही गरज नाही. किंवा तुमची फ्री विल, स्वतंत्र इच्छाशक्तीचा तुम्ही वापर करावा. उच्च स्वला न विचारता अनुभव घ्यावा. फार तर फार अपयश येईल, आपण पडू, धडपडू, वाईट वाटेल, राग येईल, निराश होऊ, काहीतरी नुकसान होईल पैशाचं, असे काहीही अनुभव येतील. पण त्यासाठी पण तुम्हाला पुढे गेल्यावर कळेल 17व्या धड्यामध्ये, जिथं आपण प्रिय व्यक्तींच्या आभामंडळाचं शुद्धीकरण हा धडा आहे. हे जेव्हा आपण सुरू करू ना 17वा धडा, तिथं तुम्हाला कळेल सॉरी मी मोठा नाही केला इथं फॉन्ट. 1 मिनिट. ह्या धड्यामध्ये तुम्हाला कळेल, की जरी आपल्याला चुकीचे अनुभव आले, वाईट अनुभव आले, तरी सुद्धा आपण उच्च स्वला न विचारता असे अनुभव घेणं गरजेचं असतं. म्हणून आपल्याला अं, सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन मिळेलच असं नाही. समजतंय? असं बऱ्याच वेळेला होऊ शकते, की तुम्ही बसलायत आणि प्रश्न विचारला, पण उत्तरच आलं नाही. असं होऊ शकतं. आणि ह्याचं कारणच हे, की जे काल बाबाजी सांगत होते, की तुम्हाला तो स्वतः तुम्ही अनुभव घ्या. सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही उच्च स्वला विचारू नका. कारण त्यामुळं तुमची जी फ्री विल आहे. म्हणजे तुम्हाला जी शक्ती दिली आहे ना विचार करण्याची, ती शक्ती का दिली आहे? जर आपल्याला सगळं आपल्याला उच्च स्वला विचारूनच करायचं होतं, तर मग ही स्वतंत्र विचारशक्ती का दिली आपल्याला? आपण रोबो झालो नसतो का? की इकडून कमांड दिली, "हां, जा आता, उठ आता, बस. जा इकडे जा, तिकडे जा." हे झालो नसतो आपण. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे सांगायचा, की आपणही ते अनुभव स्वतःच्या निर्णयाने, स्वतःचं लॉजिक वापरून, आपली बुद्धी वापरून, हुशारी वापरून घेतले पाहिजेत, असं इथे सांगायचंय. प्रत्येक गोष्टीसाठी आपण उच्च स्वला हे सांग, ते सांग, हे मार्गदर्शन दे, ते मार्गदर्शन दे, करत बसायची गरज नाहीये. असं स्पष्ट लिहिलेलं आहे. कालचा जर धडा म्हणजे तुम्ही नीट वाचला असेल तर. म्हणून असं म्हणलेलं आहे. हे बघ, बहुतेक वेळा तुमचा उच्च स्व तुम्ही कोणता मार्ग स्वीकारावा हे ठरवण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला देतो. माझ्यासाठी हे चांगलंय का हे चांगलंय? कुठलं काय ते सर्वश्रेष्ठ आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कधीच मिळणार नाही. माझा अनुभव आहे ते चुकीचं येतं आणि जर आलं ना ते संकेत ते चुकीचे येतात. आणि मला काय वाटलं होतं एकदा मी असंच विचारलं, म्हणलं माझ्यासाठी काय बेस्ट आहे मला सांगा.
आणि ते माझं शरीर हालत होतं बरोबर त्या संकेताप्रमाणे. पुन्हा थोड्या वेळी मागितलं तर उलटा संकेत आला, विरुद्ध. मला कळेच ना मगाशी तर असा आला, आत्ता असा आला. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे, की ते संकेत नव्हतेच खरं तर. उच्च स्व अशा प्रश्नांची उत्तरं देतच नाही. कशामुळं? कारण अशी कुठलीच गोष्ट नाहीये, की जी आपल्याला अशक्य नाहीये. आपण कुठल्याही पर्याय निवडले, तरी सुद्धा आपण त्या गावाला पोहोचतो. आणि ते अनुभव घ्यावे ही त्याची इच्छा असते. बऱ्याचदा असं होतं, की मला होचा संकेत आला. मी गेल्यानंतर मला समजलं, की तिथं मला चांगला अनुभव नाही आला. माझं काहीतरी नुकसान झालंय. पण ते सुद्धा ते घेणं गरजेचं आहे. ते घ्यायचं असतं हे उच्चस्वला माहिती काहीतरी हित असतं त्याच्यामध्ये. मग मला वाईट पण वाटलं बऱ्याचदा, की अरे असं का झालं म्हणून. तर त्याचं उत्तर 17व्या धड्यात मिळतं आपल्याला पुढे गेल्यानंतर, की तुम्ही तिथं रुसून बसलं नाही पाहिजे, निराश नाही झालं पाहिजे, की असं कसं काय झालं? कारण हे अनुभव घेण्यासाठीच आपल्याला तसं केलेलं असतं मुद्दामून. तर प्लीज आजचा सराव करण्यापूर्वी हे थोडं लक्षात घ्या, की आपण असे प्रश्न नाही विचारत ना, की जिथं सर्वश्रेष्ठ काय आहे माझ्यासाठी किंवा असं काय, असं असं विचारू नका. ह्या दोन्हीमध्ये पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला येईल, की तुम्ही विचारताय, की मी हा प्रश्न विचारू का? हो, असं आलं, तर आपण अजून काही उपप्रश्न असतील, तर त्यामध्ये ॲड करू शकता. जसं काल. आता सुरुवात काय करा, एवढं कन्फ्युजन क्रिएट करायची गरज नाही, कॉम्प्लिकेशन्स नको. अगदी छोटंसं उदाहरण घ्या. कुठलंही छोटं उदाहरण आज तुम्ही घ्या. जसं आता इथं दिलंय ना, अ, उदाहरणार्थ नोकरी बदलणे तुमच्या सर्वोच्च हिताचं आहे. त्याचवेळी नोकरी न बदलणे सुद्धा हिताचं असू शकतं. यापैकी सर्वश्रेष्ठ कोणतं हे तुम्हाला मिळणार नाही. मग आता तुम्ही असा एखादा तुमच्या आयुष्यातला आत्ताचा एखादा अशी परिस्थिती घ्या, जिथं दोन्हीमध्ये बेस्ट काय आहे? हे असं नका विचारू. त्यापेक्षा दुसरं काहीतरी गाईडन्स, की मी काय करावं एखाद्या गोष्टीवर, की काय करणं माझ्यासाठी योग्य असेल ह्याच्यापुढे किंवा अ, काल आपण काय घेतलं होतं अजून एक उदाहरण, ह्या ठिकाणी जर मी नोकरीला गेले, एखाद्या सिटीमध्ये, नाशिकमध्ये जर मी नोकरीला लागले, तर माझ्यासाठी कसं असेल? तर ते माझ्यासाठी हित असेल का? अशा पद्धतीने विचारू शकता. कुठलं सर्वश्रेष्ठ नाही, पण हां, जर मी उद्या असं म्हटलं, की नाशिकमध्ये माझी नोकरी हिताची असेल का माझ्यासाठी? किंवा पुण्यामध्ये माझी नोकरी हिताची असेल का? अशा 2 सिटीमध्ये मला कन्फ्युजन असेल, तर ह्या पद्धतीने विचारू शकतो. तर सर्वश्रेष्ठ म्हणता येणार नाही हं. कारण कुठलातरी एक अनुभवच असणार आहे आपल्याला. तर असं कुठलीही एक छोटी तुमच्या आत्ता ज्याच्यावर तुम्हाला असं पाहिजे एक गाईडन्स, असं एक आत्ता मनामध्ये आणा. आपण त्यावरच एक छोटासा सराव घेऊ आधी आपण आणि मग हळू-हळू आपल्याला हे समजलं, की कसा घ्यायचा, तर मग अजून जसे आपण पुढे जाऊ, तेव्हा तुम्हाला अजून आयडिया येत जाईल, की नेमकं सूत्र कसं लिहायचं निर्मितीचं आणि त्यासाठी मी बंद केलं ना, 1 मिनिट. फक्त स्क्रीन शेअर करते आणि निर्मितीचं सूत्र दाखवते. तसंही मी गाईड करणारच आहे, पण तरीही दाखवते एकदा. स्क्रीन दिसती तुम्हाला इथं आत्ता? आत्ता तुम्हाला समोर दिसतंय हिरव्या रंगामध्ये जे काही आहे ते? ईश्वर आणि मी हो, हे हो. सूत्र हां, ठीक आहे. आता आपल्याला अशाच पद्धतीने करायचंय. तुमच्या मनामध्ये जो काही प्रश्न असेल ना आत्ता, तो मनात आणा. ठीक आहे. आपण डोळे मिटल्यानंतर एक-एक स्टेप जाणारच आहोत. पहिला विचारणार, की हा प्रश्न मी विचारणं योग्य आहे का नाही? हो आणि नाहीचा संकेत मागा. तुम्हाला संकेत आला ठीक आहे, नाही आला तर काय करायचं? हे विचारायचं. समजा नाहीच आले संकेत, दोन्ही पण नाही आले हो आणि नाहीचे. तर पुढे कसं जायचं? मग म्हणायचं, की हे मार्गदर्शन मिळण्यामध्ये किंवा ह्या इच्छा माझी जी आहे, जो काही विचार आहे माझ्या मनामध्ये, त्यामध्ये कुठला विचार अडथळा आणतोय? जर अशा पद्धतीचं काही तुमच्या मनात अडथळा असेल विचारांचा, तुम्हाला वाटतंय, की अशी काहीतरी गोष्ट आहे, तर ते एकदा मागून बघा. समजा तुम्हाला केवळ मार्गदर्शनच पाहिजे काहीतरी, की
योग्य आहे का हे करणं किंवा असं काहीतरी किंवा काय करावं असं काही तुमच्या मनामध्ये असेल, तर केवळ तुम्ही ते नुसतं म्हणा मनामध्ये, की ह्याचं उत्तर सांगा. स्पष्ट साध्या शब्दामध्ये म्हणून बघा हृदयावर जाऊन आणि मग ह्या सूत्रामध्ये आपण तो विचार टाकणार आहे, की ती आपली जी काही इच्छा आहे, ते पूर्ण झालेलं आहे. म्हणजे ईश्वर आणि मी हे विचारांच्या जागी तुमची जी इच्छा आहे, ती टाकायची, की ते पूर्ण झालेलं आहे. क्षमाशीलता आणि कृतज्ञतापूर्वक दावा करतो आणि स्वीकार करतो. फक्त विचारांच्या जागी तुमची जी इच्छा आहे ना, जी तुम्हाला पूर्ण करायची ती टाका आणि ती वर्तमान काळात. म्हणजे ईश्वर आणि मी अ, मला एखादं सांगू शकतो आपण, की अ, मला माझ्या सर्वोच्च हिताचा बिझनेस व्यवसायामध्ये मार्ग मिळालेला आहे, या विचाराचा किंवा मिळालेला आहे याचा क्षमाशीलता आणि कृतज्ञतापूर्वक दावा करतो आणि स्वीकार करतो. हे पण एक प्रकारचं मार्गदर्शन झालं, की तुम्हाला एक बिझनेस सुरू करायचा आहे स्वतःचा, पण त्यासाठी काहीतरी विचार अडथळे येतायत मध्ये. तर ह्या पद्धतीने की करावा किंवा नाही, अशा पद्धतीने तुम्ही विचारू शकता. सर्वश्रेष्ठ म्हणत नाहीयेत आपण इथं, केवळ विचारतोय, की सुरुवात करावी का अशी? काही असं त्या बाजूने विचार करावा का? तर हे तुम्ही विचारताय तिथं. मग संकेत नाही जरी आले त्यांच्यासाठी सांगतेय, तर डायरेक्ट असं पुढे जाऊ शकता. विचारा, की कुठला विचार आहे जो ह्याच्यात अडथळा आणतोय. मग विचार येतोय का बघा. स्टेप बाय स्टेप जाऊ. मग विचार आला तुम्हाला, की तुमचा हाच विचार आहे जो निगेटिव्ह आहे. मग त्या निगेटिव्ह विचारा म्हणजे माझ्या डोक्यात असा विचार आहे, की मला लोन मिळणार नाही. असा विचार आहे माझ्या बिझनेससाठी. तो तुम्हाला आतून प्रकट झाला, की तुम्हाला लोनची भीती वाटतेय, लोन मिळणार नाही. मग मी काय म्हणेन, की हा विचार मी सोडते आणि त्याच्या जागी मला लोन मिळालं आहे ऑलरेडी. असा विचार आपल्या मनात करायचा. आणि मग इथं म्हणायचं, ईश्वर आणि मी माझ्या बिझनेसची सुरुवात झालेली आहे. याचा क्षमाशीलता आणि कृतज्ञतापूर्वक दावा करतो आणि स्वीकार करतो. हे मी फक्त उदाहरण दिलं. तर आज ठीक आहे, आज छोटं-मोठं तुम्ही असं एक करून बघा. उद्या येताना व्यवस्थित ते एका कागदावर लिहून घ्यायचं. कसं पाहिजे आपल्याला म्हणून म्हणलं होतं, की लिहून तयार ठेवायचं आणि त्याप्रमाणे या सूत्रामध्ये वापरायचं. हेच ते सूत्र आहे ज्याच्याबद्दल आपण आज बोलत होतो. हे आपण 10व्या आठवड्यापासून आत्तापर्यंत हेच वापरतोय सगळीकडं. हे एकच वाक्य म्हणजे अफर्मेशन मला म्हणायला, सुविचार म्हणा, सूत्र म्हणा, जे म्हणायचे ते म्हणा. पण हे निर्मितीचं सूत्र आहे आणि ह्या प्रत्येक शब्दामध्ये एक भाव आहे, जो आपण काल बोललो. ईश्वर म्हणजे कोण? मी म्हणजे कोण? क्षमाशीलता म्हणताना मागे काय भाव ठेवायचा? भावना काय ठेवायची? हे आपण काल सगळं बघितलं. हं. तर त्याप्रमाणे आपण आत्ता डोळे मिटू आणि सगळेजण थोडा वेळ ह्याचा सराव करू. तर अशा तुमच्या मनात असलेलं एखादं गोष्ट मनामध्ये ठेवा. मी म्युझिक प्ले करते, एक सॉफ्ट आणि मग आपण सुरुवात करू. भाग्यश्रीनी लिहिलेलं आहे, की थोडक्यात स्पेसिफिक प्रश्न विचारायचं, जनरल ओपन एंडेड न विचारता बरोबर हां, करेक्ट. बरोबर आहे. अगदी, अगदी बरोबर आहे. भाग्यश्री थँक यू, म्हणजे आपण आपण काय करतो, की अं, त्याला एक एक काय म्हणू शकतो, त्याला प्रश्नांनी एंड म्हणजे जनरलच विचारायचंय मला असं मार्गदर्शन, जेनेरिक मार्गदर्शन घ्यायचंय अशा वेळी. कुठल्याही विषयावर म्हणजे आता लग्नासाठी स्थळ असेल, त्या विषयावर सुद्धा आपण ह्याच्याबद्दल बोलू शकतो. आता कुठलं सर्वश्रेष्ठ स्थळ आहे असं म्हणू शकत नाही आपण. हे म्हणू शकतो, की हे आलेलं स्थळ माझ्या हिताचं आहे का? हे म्हणू शकतो आपण. पण सर्वश्रेष्ठ असं नाही म्हणू शकत, की कुठलं श्रेष्ठ आहे. तर अ, हे हिताचं आहे का? किंवा इथं जाणं माझ्या हिताचं आहे का या ठिकाणी? असं कुठलंही एक छोटंसं तुम्ही उदाहरण सराव म्हणून घ्या. पुन्हा जेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग बघाल किंवा एक मी रेकॉर्डिंग करून ठेवेन याचं, त्यावेळी मात्र तुम्ही व्यवस्थित करा एखादं अजून उदाहरण घेऊन. आपण सगळेजण डोळे मिटू आणि ध्यान अवस्थेमध्ये आपल्या सुखासनमध्ये बसू, जसं आपण आनापानसती ध्यानाला बसतो. कुठलाही एक विचार घ्या सध्यापुरता, जो तुम्हाला ज्याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे. फक्त आपण सराव करतोय हे डोक्यामध्ये ठेवायचं आणि त्यासाठी आपण कुठलाही प्रश्न घेऊ शकतो सुरुवातीला.
डोळे मिटून आरामात बसू पहिल्यांदा. आपली पाठ, शरीर पूर्ण सैल सोडायचं. कारण आपण संकेत मागताना आपल्या शरीराला हलण्यासाठी जागा पाहिजे, मूव्हमेंटसाठी. त्यामुळे आपलं शरीर सगळ्यात आधी सैल सोडून बसा. एक मोठा श्वास घेत आपल्या नाकाने. सगळ्यात आधी आपण शरीराला, मनाला, सगळ्याला कमांड देतोय, की आता आम्ही आतल्या दिशेने चाललोय. एक मोठा श्वास घेऊन तोंडावाटे बाहेर सोडा. ज्या क्षणी आपण डोळे मिटतो, मनामध्ये ठरवतो, की आता आपण उच्च स्व सोबत जोडले जाणार आहेत, त्या क्षणी खरं तर आपण सगळीकडे सिग्नल दिलेला असतो, की आम्ही आता जोडले जात आहोत. आणि उच्च स्व सुद्धा तयार होतो. हळुवारपणे आपल्या श्वासांना फील करत, करत आपल्या शरीराला बघत, बघत अगदी मस्तकापासून खालीपर्यंत एक नजर फिरवा. बघा, इतकी दिव्य चेतना, ईश्वराची प्रतिमा, ईश्वराचं रूप या शरीराच्या आत कसं आलं असेल? 4 भिंतीत असल्यासारखं आपण सगळेजण या शरीराच्या आत आलोय. आपल्या मस्तकापासून हळूवार खाली जात, जात, जात आपला गळा, छाती, पोट, पाय आणि तळपाय अगदी शिथिल सैल सोडून अगदी शांत अवस्थेमध्ये बसा. काही कसली घाई न करता, कुठलं टेन्शन न घेता, स्ट्रेस न घेता, केवळ स्वतःला अनुभवायची वेळ आहे. शांत साधनेची, आपल्या उच्च स्वला भेटायची वेळ आहे. खूप आनंदात, प्रेमामध्ये आपल्या ईश्वरासोबत आता आपण एक होणार आहेत. पूर्ण जाणीवेने या आनंदामध्ये राहा. कसलंही बर्डन न घेता, चिंता न करता. मला जमेल का, येईल का, कुठलाही विचार बाहेर सोडून द्या. एक दीर्घ श्वास घेत आपल्या आतल्या स्व बरोबर जोडा. बघा कुठे आहे, हाक मारा त्याला. हे उच्च स्व, कुठेस तू? तू दिवसभर माझ्यासोबत असतो. एखाद्या नटखट कृष्णासारखा आता कुठे लपून बसलास? विचारा त्याला. तू माझा सखा आहेस, माझा कृष्ण आहेस, माझा आत्मा आहेस, माझा अंतरात्मा आहेस. खूप प्रेमाने बोला त्याच्याशी. सदैव आपल्यासोबत येतो, क्षणाला, प्रत्येक क्षणाला. हे उच्च स्व, मी हृदयात आले तुझ्यासाठी. आपल्या छातीच्या मधोमध जाऊन आपल्या उच्च स्वला श्वासांनी फील करा. एक एक श्वास घेत 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 खोलवर जा. शोधा त्याला, कुठे येतो? माझा सखा, माझा ईश्वर कुठे? जो सतत मला गाईड करतो, मार्गदर्शन देतो, बोलतो माझ्याशी आतून, आवाज देतो. मी भूतकाळात असेन, भविष्यात असेन, तर पुन्हा मला वर्तमानात
मी मदत मागितली की मला सांगतो, चांगल्या मार्गावर ठेवतो, खूप प्रेम करतो, मला जे पाहिजे नाही ते सगळं बघतो. असा माझा उच्च स्वय आहे, माझा उच्च आत्मा, माझं संपूर्ण स्वरूप आहे. आपल्या छातीवर येणारे जाणारे श्वास खोलवर फील करा. एक एक श्वास बघा, किती सुंदर आहेत. आणि आपल्या छातीतली स्पंदनं, हृदयाचे ठोके जाणवत आहेत का बघा. इतके शांत आणि आत जात पूर्ण आत की सहज ठोके जाणवतील. धडधड धडधड ऐकू येते, जाणवते आपल्याला. हाच ईश्वर आहे, ही स्पंदनच ईश्वर आहेत. ना कुणाला सांगायचं ना कुणाचं ऐकायचंय. एकच क्रिया आहे ईश्वराला भेटायची. केवळ फील करायचं, जाणीवेनी अनुभव घ्यायचा. अशी जाणीव जी मी कुणाला सांगू शकत नाही, ना कुणाची समजून घेऊ शकते. अशी सुंदर, पवित्र आणि दिव्य जाणीव केवळ मीच अनुभव करू शकते. आणि या अनुभवातूनच म्हणा, मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. मी ईश्वरासोबत एक आहे, एकरूप आहे, एकीकृत आहे. माझा ईश्वर अतिशय सुंदर आहे, बुद्धिमान आहे, आनंद आहे, उत्साह आहे, प्रेम आहे, करुणा आहे, प्रकाश आहे. सगळे गुण आठवा आपल्या ईश्वराचे. शक्तिशाली आहे, धाडसी आहे, प्रामाणिक आहे, हसवणार आहे, चैतन्ययुक्त आहे, चैतन्याने भरलेला आहे, चराचरात व्यापून आहे. इतका सुंदर आहे माझा ईश्वर. फील करा एक एक गुण आपल्या आतमध्ये. आपण नटवतोय, सजवतोय आपल्या ईश्वराला या गुणांनी. इतका सुंदर ईश्वर आहे, बहुगुणी, बहुरूपी, खूप हुशार आहे, सर्वज्ञ आहे, ज्याला सगळं माहिती आहे, त्रिकाळ ज्ञानी आहे, तिन्ही काळांचं ज्ञान असलेला माझा ईश्वर आहे. आणि आता हे सगळे गुण स्वतःला द्या. जे माझ्या ईश्वराचे गुण आहेत तेच माझे आहेत, त्याचे विचार आहेत तेच माझे आहेत, कारण मी त्याच्या प्रतिमेत बनले आहे. त्याच्या विचारातून माझी निर्मिती झाली आहे. मी प्रकट झाले ती माझ्या ईश्वराच्या विचारातून. म्हणून मी सुद्धा बुद्धिमान आहे, तेजस्वी आहे, प्रामाणिक आहे, हुशार आहे, सुंदर आहे, सर्वज्ञ आहे, त्रिकाळ ज्ञानी आहे, उत्साह आहे, आनंद आहे, चैतन्याने भरलेला आहे, करुणामयी आहे, प्रेम आहे, प्रकाश आहे. स्वतःला एक एक श्वासांनी हे अनुभव, हे गुण, हे विचार द्या. स्वतःमध्ये बघा, सगळे गुण स्वतःत बघा की मी खरंच आहे, मी खरंच आहे.
मी एक आहे ईश्वरासोबत. अगदी एक. आपल्या हृदयात फील करा. हृदयाच्या ह्या केंद्रावरच राहा पूर्ण वेळ. छातीमध्ये आपले श्वास अनुभव करत एक एक भावना आतमध्ये उतरू दे. एक एक विचार, एक एक गुण पूर्ण ईश्वरात आहे. आपलं संपूर्ण स्वर आपल्या हृदयात आहे. माझ्या आभा मंडळामध्ये जे काही न बोलावलेले प्रभाव आलेत, विचार आलेत, त्या सगळ्यांना मी खूप प्रेम आणि प्रकाश पाठवते. तुम्ही सगळेजण ईश्वराच्याच प्रतिमेत बनला आहात, जशी मी बनले. तुमच्याकडे जाण्यासाठी एक स्थान आहे. मी अगदी शांतपणे त्या स्थानी निघून जा. तुम्ही स्वस्थ आहात, तुम्हाला भीती वाटत नाही. हे उच्च स्व ह्या सर्वांना त्यांच्या आदर्शस्थानी घेऊन जा. आणि माझा आभा मंडळ आता माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी बंद करते. माझ्या आजूबाजूच्या सगळ्या विचारांना मी खूप प्रेम आणि प्रकाश पाठवते. आपल्या हृदयातून या सुंदर अशा प्रेमाच्या झऱ्यातून संपूर्ण सृष्टीला जिथं जिथं ईश्वराची रचना आहे, त्या प्रत्येक रचनेला प्रेम आणि प्रकाश पाठवा. हे प्रेम म्हणजे काय? हे प्रेम म्हणजे आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीसोबत जोडणारा धागा. तो डोळ्यांना दिसत नाही, पण आपण सगळेजण जोडलेले आहोत आपल्या हृदयातून. असं एक सुंदर रचना आपण एकमेकांशी जोडल्यामुळं केलेली आहे, एका सुंदर फुलाप्रमाणे. खूप सुंदर प्रेमाच्या धाग्यानी असा एक सेतू, पूल, ज्यामुळं आपण एका हृदयातून दुसऱ्या हृदयात जाऊ शकतो, असं हे प्रेम आहे. कुठल्याही रस्त्याची गरज नाही, पाण्याची गरज नाही, हवेची गरज नाही. केवळ प्रेमाला पकडून एका हृदयातून दुसऱ्या हृदयात. असं प्रेम आपल्या सगळ्या सृष्टीमध्ये पाठवा. या सगळ्या लोकांना पाठवा जी लोक आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. केवळ जाणीव होऊ दे की मी प्रेम आहे. आणि आता आपल्या उच्च स्वला विचारा, हे उच्च स्व, माझ्या मनात जो प्रश्न आहे, ज्याबद्दल मला मार्गदर्शन पाहिजे, असा प्रश्न
मी तुला विचारणं, माझ्या सर्वोत्तम आणि सर्वोच्च हिताचं आहे का? मला तू हो किंवा नाहीचा संकेत दे, की हा प्रश्न मी तुला आत्ता विचारणं सर्वोच्च आणि सर्वोत्तम हितामध्ये आहे का? जो काही प्रश्न आहे तो विचारा आणि म्हणा, ह्यासाठी तू मला हो किंवा नाहीचा संकेत दे. हा प्रश्न मी तुला विचारू का? ह्यासाठी अगदी सहजतेने बोला. आपण आपल्या आत्म्याशी बोलत आहोत. खूप प्रेमाने बोला आणि बघा, शरीराला काही गती येतेय का? संकेत येतोय का? आतून काही विचार प्रकट होतोय का? काही क्षण शांत राहू. आता जी काही आपल्याला शरीराला गती जाणवली असेल, त्यावेळी पुन्हा एकदा खात्री करा, की मला होचा संकेत दे. आणि बघा, होच्या संकेतासाठी आपलं शरीर कशा पद्धतीने गतिमान होतंय, काय संकेत येतोय. जर आपल्याला संकेत येत नसेल, तर मग असं म्हणा, की हे उच्चस्व, मला होच्या संकेतासाठी 3 वेळा माझं डोकं उजवीकडून डावीकडे फिरवून 3 वेळा फिरवून होचा संकेत दे. जर आपोआप आपल्याला संकेत आला नाही, तर असं विचारा, उजवीकडून डावीकडे 3 वेळा डोकं हलवून मला होचा संकेत दे. अगदी स्पष्टपणे, सहजपणे आणि प्रेमाने विचारा. तो आपलाच आत्मा आहे. लक्ष मात्र छातीच्या मधोमध राहू दे, श्वासांवर. शरीर हलकं.
आणि नाहीचा संकेत पण एकदा मागून बघा. हे उच्च स्व, मला तू नाहीचा संकेत. उजवीकडून डावीकडे एकदा डोकं हलवून दे. जर या पद्धतीने संकेत आला नाही तर केवळ म्हणा की मला होचा संकेत दे. जसा येईल तसा लक्ष ठेवा. केवळ ह्या पद्धतीने हो नाहीच्या संकेताचा सतत सराव करा. आता जर कुठलाही संकेत आला नाही तर आपण केवळ आजचं जे मार्गदर्शन आहे, जे आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, त्याबद्दल उच्चस्वला म्हणू. हे उच्चस्व, हा जो माझा प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये कुठला विचारांचा अडथळा आहे हे तू मला सांग. असा कोणता विचार आहे जो माझ्या ह्या प्रश्नामध्ये अडथळा आणत आहे? आणि आपल्या छातीच्या मधोमध श्वास घेत राहा. बघा आतून काय विचार प्रकट होतोय. या प्रश्नाला आपल्या पद्धतीने बनवा, कारण प्रत्येकाचे विचार वेगळे असणार आहेत, प्रश्न वेगळे असणार आहेत. केवळ लक्ष द्या, अनुभव घ्या. असा कुठला विचार आहे जो अडथळा आणतोय? असा कुठला नकारात्मक विचार असेल तर त्याला सोडा आणि सकारात्मक विचाराने बदला. सोबतच कुठलंही मार्गदर्शन पाहिजे तुम्हाला तर तेही विचारा की मला सांग, या गोष्टीसाठी मी काय करायला पाहिजे? हे माझ्या हिताचं आहे का? हे असं करणं माझ्या सर्वोच्च हिताचं आहे का? कदाचित यावेळी कुठला विचार प्रकट झाला नाही किंवा संकेत आला नाही, तरी सुद्धा विश्वास ठेवा. अजून सरावाची गरज आहे. आपलाच आत्मा आहे, आपल्याच आतमध्ये. आता केवळ आपली जी काही इच्छा आहे, अशी कुठलीही गोष्ट आपली इच्छा स्वरूपात असेल किंवा एखादं काम आत्ता व्हावं असं वाटत असेल, ज्या संबंधी मार्गदर्शन आपण मागतोय, अशा प्रकारचं कोणतंही काम, त्या संदर्भात आपण आता निर्मिती सूत्र म्हणूयात. आपल्या त्या इच्छेला वर्तमानामध्ये म्हणायचं. त्यासाठी अगदी पूर्ण आतून, पूर्ण भावनेनी, विश्वासाने आणि प्रेमाने आपलं सूत्र म्हणूया. ईश्वर. ईश्वर म्हणजे अनेक गुणांनी भरलेला, प्रेम, प्रकाश, आनंदाने भरलेला,
परिपूर्ण, समृद्धीने भरलेला. आणि मी म्हणजे ईश्वराच्याच प्रतिमेत प्रेम, प्रकाश, आनंद, समृद्धी, परिपूर्ण सगळे ईश्वराचे आणि माझे विचार, गुण सगळे सारखेत. असे आम्ही दोघं, ईश्वर आणि मी. माझ्या या विचाराचा, इच्छेचा, आपला विचार आणि इच्छा मांडा वर्तमानात पूर्ण झालेली अशी. जसं की मला ह्या शहरामध्ये नोकरी मिळालेली आहे. ईश्वर आणि मी या माझ्या इच्छेचा क्षमाशीलता म्हणजेच मी सर्वांना क्षमा करते, सर्वांना प्रेम पाठवते आणि कृतज्ञतेने म्हणजेच मी कृतज्ञ आहे या सगळ्या अनुभवांसाठी. मला स्मरणशक्ती दिली, विचार करायची शक्ती दिली ह्यासाठी, इच्छाशक्ती दिली ह्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे. खूप धन्यवाद, आभार. मला श्वास येत आहेत, प्रत्येक गरजा पुरवल्या जात आहेत ह्यासाठी आभार. ईश्वर आणि मी माझ्या या इच्छेचा क्षमाशीलता आणि कृतज्ञतेने दावा करतो आणि स्वीकार करतो. स्वीकार म्हणजे मी स्वतःहून आतमधून खोलवर याला स्वीकृती देते. कुठलीही शंका, भीती, अडचण माझ्या मनात आता नाहीये. माझी इच्छा पूर्ण झालीये ह्यावर माझा विश्वास आहे. त्याचा मी दावा करते आणि विश्वास ठेवते, स्वीकार करते. तथास्तु, तसंच होऊ दे, असंच होऊ दे. माझी ही इच्छा, माझी कामना मी निसर्गाच्या नियमांवर सोडते. आपल्या हृदयामध्ये हे वाक्य फील करत अशी कुठलीही जनरल आपली अडचण आहे, शंका आहे, मार्गदर्शन पाहिजे, अशा सगळ्या गोष्टींवर आपण आपल्या उच्च स्वशी या भाषेमध्ये बोलायचंय. आपल्याला जे काही मार्गदर्शन मिळतं, विचार मिळतात, ते हळूहळू आपण सरावाने शिकायला लागू. ते लिहून ठेवायचे आणि अशा प्रकारे मॅनिफेस्ट करण्यासाठी, त्या गोष्टी समोर आणण्यासाठी, प्रत्यक्षात त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हृदयातून फील करत, भावनेनी ही वाक्य म्हणायची, ज्यामध्ये आपण ईश्वरासोबत एक होतो, हृदयामध्ये क्षमा ठेवतो, कृतज्ञता ठेवतो आणि मग स्वतःच स्वीकार करतो. कुठलीही शंका न ठेवता दावा करतो. केवळ वर्तमान काळच आहे, ना भूतकाळ आहे ना भविष्य. म्हणून आपण आपली इच्छा वर्तमानात मागतो. आपल्या ह्याच ऊर्जेमध्ये थोडा वेळ बसून राहा. हो आणि नाहीचे संकेताचे सराव रोज सुरू ठेवा. आपल्या उच्च स्वचे आभार, बाबाजींचे आणि पितामांचे आभार, तुम्हा सगळ्यांचे आभार. आपण सगळेजण भेटू उद्याच्या सत्रात. धन्यवाद. शुभरात्री.